सभापती महोदय, चौकशी कोणाची लावायची, चौकशी कोणाची करायची हा तुमचा अधिकार आहे। सभागृहामध्ये एक निर्णय झालेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेबांनी आणि सन्माननीय मंत्री मकरंद दाबांनी कुठेही भारतीय जनता पार्टीचा नाव हे सभागृहामध्ये घेतलेलं नाही। भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे। आम्ही सगळे अलायन्स मध्ये काम करतोय। कुठेही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख भारतीय जनता पार्टीने हे केलं असं सभागृहामध्ये आलेलं नाही। हे चुकीचं रेकॉर्डवर राहू नये। सन्माननीय मंत्री महोदयांनी एवढंच सांगितलं, पोलिसांच्या बद्दल सांगितलं। सभापती महोदय एक सेकंड फक्त सांगतो, चौकशी कोणाच्या मार्फत करायची निर्णय झालेला आहे, त्याची अंमलबजावणी सरकार करेल, परंतु चुकीचं रेकॉर्डवर राहू नये। भारतीय जनता पार्टीचा उल्लेख कुठच्याही सन्माननीय सदस्यांनी केलेला नाही। आणि दुसरा ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, जर आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पाळतो किंवा सांभाळतो किंवा त्याची अंमलबजावणी करतो, तर त्याच्यातला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की 2 सदस्यांना जे निवडणुकीपासून मतदानापासून वंचित ठेवलं त्याचं काय, आणि त्याचा निर्णय झालेला आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कुठचाही उल्लेख या सभागृहामध्ये झालेला नाही, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे।